आज आपण मुलांच्या डब्यासाठी झटपट अशी बनणारी पनीरची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी तव्यावरती 1 चमचा तेल टाकला, त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, आलं लसूण टाकून 2 मिनिटांसाठी भाजून घेतले। नंतर त्यामध्ये उभा चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून तीही चांगली भाजून घेतली। नंतर ते सगळं थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला चांगलं बारीक असा मसाला वाटून घेतला। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये तमालपत्री टाकली आणि वाटलेला मसाला टाकून 2 मिनिटांसाठी भाजून घेतला। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, धनेपूड, हळद, लाल तिखट आणि पनीर मसाला टाकून थोडंसं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून घेतला। त्याच्यानंतर चिमूटभर साखर घातली आणि कसुरी मेथी टाकून मिक्स करून घेतली। त्याच्यानंतर मी त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून तेही मिक्स करून घेतले। वरून कोथिंबीर टाकून घेतली। तयार आहे आपली अशी झटपट पनीरची भाजी। तुम्ही पण एकदा नक्की करा आणि आवडली तर मला कमेंट करून एकदा नक्की सांगा।